Dear student, in the last lecture, we have seen diminishment of ecosystem due to human interference. मानवी हस्तक्षेप जो आहे तर त्या मानवी हस्तक्षेपामुळे होणारा जो काही परिसंस्थेचा ऱ्हास जो आहे तर तो ऱ्हास आपण त्या ठिकाणी पाहिला. त्यानंतर ह्युमन ॲक्टिव्हिटीज रिस्पॉन्सिबल फॉर डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम. परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती आपण त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यामधले पहिलं आपण पाहिलं की इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीज्ड पॉप्युलेशन. लोकसंख्या वाढ आणि संसाधनांचा वाढलेला वापर त्या ठिकाणी आपण पाहिला. त्याच्यानंतरचा दुसरा आपण त्या ठिकाणी पाहिला होता अर्बनायझेशन, शहरीकरण. आणि आज आपल्याला त्या ठिकाणी पुढचा त्या ठिकाणी परिसंस्थेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती ज्या आहेत तर त्याच्यामधला तिसरा घटक आपल्याला पाहायचा आहे. तर तो दिलेला आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन अँड ट्रॅफिक. तो आता काय म्हटलेले इंडस्ट्रियलायझेशन अँड ट्रॅफिक. आता इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरण, ट्रॅफिक म्हणजे वाहतूक. आता काय सांगितलेले की रॉ मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर इंडस्ट्रियलायझेशन आर ऑब्टेन बाय डिस्ट्रॉईंग फॉरेस्ट. वाढतं असणारं जे काय औद्योगिकरण जे आहेत, कारखाने जे आहेत, याच्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल जो आहे तर तो कच्चा माल काय केला जातो, कुठून मिळवला जातो, तर नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही जंगलं जे आहेत तर ती जंगलं तोडून त्या ठिकाणी मिळवला जातो. धीस रिझल्ट इन डिस्ट्रक्शन ऑफ फॉरेस्ट. आणि याच्यामुळं काय होतं नसतं, जंगलं जे आहेत तर त्या जंगलांचा नाश त्या ठिकाणी होताना दिसतो. टू प्रोव्हाइड the amenities for increased traffic, many times roads and railways are built through forest and wetlands. या ठिकाणी आपलं लक्ष देता नसतंय की वाहतुकीमध्ये त्या ठिकाणी वाढ होताना दिसते. आणि वाहतुकीमध्ये वाढ झाल्यानं त्यासाठीच्या सुविधा वाढवताना बरेचदा काय केलं तर की फॉरेस्ट असेल, जंगल असेल, वेटलँड्स म्हणजे पाणथळ जागा ज्या आहेत तर याच्यामधून रस्त्यांचं, रेल्वे मार्गांचं जाळं जे आहे तर ते जाळं त्या ठिकाणी जाताना दिसतं. आणि याच्यामुळं त्या ठिकाणची असणारी काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेचा ऱ्हास त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिले तर टुरिझम म्हणजेच काय तर पर्यटन. आता हे पहा टुरिझममध्ये काय दिलेले की पीपल व्हिजिट सिनिक प्लेसेस मेनली फॉर नेचर वॉच. बघ की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते पहा की पीपल व्हिजिट सिनिक प्लेसेस मेनली फॉर नेचर वॉच, एंटरटेनमेंट्स अँड व्हिजिट टू द सॅक्रेड प्लेसेस. पर्यटन कशासाठी केलं जातं आपल्याला माहिती की सर्वसाधारणपणे निसर्गाचं निरीक्षण करण्यासाठी. दुसरं आपल्याला दिलेलं एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनासाठी, किंवा पुढे आपल्याला सांगितलं देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक काय करताना असतात, निसर्गरम्य अशा प्रकारचा असणारा जो काही परिसर जो आहे तर त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी येताना दिसतात. ए लॉट ऑफ ॲम्युनिटीज आर क्रिएटेड फॉर दिस टुरिस्ट. आणि हे जे असणारे जे काही भाविक जे आहेत, पर्यटक जे आहेत तर या पर्यटकांकरता अशा ठिकाणच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत अशा प्रकारच्या सुविधा ज्या आहेत तर त्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात. धीस कॉज डिस्ट्रक्शन ऑफ लोकल इकोसिस्टीम ड्यू टू इन्क्रीज्ड स्ट्रेस. आणि यामुळे काय होतं नसते, स्थानिक असणारी काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त त्या ठिकाणी ताण येऊन तिची मोठ्या प्रमाणावर हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे की कलेक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितले. व्हिजिट एनी टुरिस्ट सेंटर नियर बाय, कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट इफेक्ट ऑफ टुरिझम ऑन द इकोसिस्टीम देअर. पाहत की आपल्या परिसरातील एखादं पर्यटन केंद्र जे आहे तर त्याला भेट द्या, तेथील परिसंस्थेवर पर्यटनाचे काय परिणाम होतात तर ते शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो लार्ज डॅम्स. आता मोठी अशा प्रकारची धरणं की या मोठ्या धरणांमुळे परिसंस्थेच्या ऱ्हास
कशा पद्धतीने होतो ते आपल्याला पाहिजे. पहा की डॅम्स कव्हर व्हास्ट लँड, सो द फॉरेस्ट or grassland in that area get converted into aquatic ecosystem. मोठ्या अशा प्रकारची धरणं जी आहेत तर त्या धरणांमुळं काय होतं नसतात, तर धरणांमुळं मोठ्या प्रमाणामध्ये जमीन जी आहे तर ती जमीन काय होता नसते, पाण्याखाली जाताना दिसते. आणि याच्यामुळं त्या भागातील जंगलं असतील किंवा गवताळ प्रदेश जे आहेत तर त्या गवताळ प्रदेशांचं जलीय असणारे जे काही परिसंस्था जे आहेत, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम जे आहेत तर त्याच्यामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतो. डॅम्स आल्सो लेसन द वॉटर करंट इन लोअर एरिया. धरणांमुळं काय होतं नसतं, नदीच्या खालच्या बाजूचा असताना जो काही पाण्याचा असणारा जो काही प्रवाह जो आहे तर तो प्रवाह त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. देअरफॉर the previous ecosystem in that running water get destroyed. आणि याचा परिणाम म्हणजे की पूर्वी असणारं जे काही वाहतं पाणी जे आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या ज्या काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्था नष्ट होताना दिसतात. कारण वर धरण जे आहे तर त्या धरणामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं असतं, पाणी त्या ठिकाणी अडवलेलं असतं, खाली पाणी त्या ठिकाणी येत नाही. आणि म्हणून पूर्वीचं असणारं जे काही वाहतं पाणी जे आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या ज्या काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्था मात्र काय होता नसतात, आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारच्या मोठ्या डॅम्समुळे काय होता नसतात, नष्ट झालेल्या त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. पाहतात त्याच्यानंतर पुढे यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे. डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचं आहे. आता पहिला प्रश्न दिलेला आहे की विच बायोटिक फॅक्टर्स गेट अफेक्टेड ड्यू टू ए डॅम. धरणांमुळं कोणत्या जैविक घटकांवर त्या ठिकाणी परिणाम होतो हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले. पहा काय सांगता येईल. द बायोटिक फॅक्टर्स इन्क्लूड प्लॅन्ट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन. सुरुवातीलाच आपण त्या ठिकाणी पाहिलं की जैविक घटक जे आहेत तर त्या जैविक घटकामध्ये म्हणजे सजीव जो आहे तर त्या सजीवांमध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील, मनुष्य प्राणी असेल, या सर्वांचा समावेश त्या ठिकाणी अजैविक घटकामध्ये त्या ठिकाणी होता नसतो. लॉट ऑफ व्हेजिटेशन इज सबमर्ज्ड फ्रॉम प्लेस वेअर डॅम इज कन्स्ट्रक्टेड. ज्या ठिकाणी धरणं बांधली जातात तर अशा ठिकाणी अनेक अशा प्रकारच्या वनस्पती असतील, प्राणी असतील तर ते काय होता नसतात, पाण्याखाली त्या ठिकाणी जाताना दिसतात. द फॉरेस्ट आर विप्ड आउट. त्या ठिकाणचं असणारं जे काही जंगल जे आहे तर ते जंगल त्या ठिकाणी नष्ट होताना दिसतं. लार्ज स्केल डिफॉरेस्टेशन टेक्स प्लेस इन द पर्पज डॅम्ड एरिया. ज्या ठिकाणी धरण त्या ठिकाणी बांधायचं तर त्या ठिकाणी असणारे जे काही वृक्ष जे आहेत तर ती वृक्षतोड त्या ठिकाणी केली जाते. वाईल्ड लाईफ इज डिस्ट्रॉयडेड कम्प्लिटली. त्या ठिकाणी वन्य प्राणी जर असतील तर ते सुद्धा काय होताना दिसतात, पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट होताना दिसतात. द रेसिडेंट ॲनिमल हुज हॅबिटंट आर देअर आयदर मायग्रेट अवे आर किल्ड ड्यू टू द लॅक ऑफ फूड अँड शेल्टर. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येतं नसतं की तो असणारा जो काही धरणाचा असणारा जो काही भाग जो आहे तर त्या भागामध्ये पूर्वीचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा असणारा जो काही अधिवास जो आहे तर तो अधिवास एकतर त्या ठिकाणी ते काय करताना दिसतात, स्थलांतर त्या ठिकाणी करताना दिसतात, किंवा अन्न न मिळाल्यामुळं, निवारा न मिळाल्यामुळं काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी ते मारले जातात, मेले जातात. मेनी इन्स्टन्स ऑफ ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट अराइज वेन द वाईल्ड ॲनिमल्स ड्रिफ्ट टू द नेबरिंग ह्युमन सेटलमेंट्स. आपल्या ठिकाणी लक्षात येतं नसतं की अनेक वेळेला काय होता नसतात की असणारे जे काही वन्य प्राणी जे आहेत तर ते वन्य प्राणी काय होतात नसतात, मानवी वस्ती जे आहेत तर त्या मानवी वस्तीमध्ये त्या ठिकाणी शिरताना दिसतात. इफ ह्युमन सेटलमेंट्स आर शिफ्टेड, पीपल्स आर डिस्प्लेस. आपल्या लक्षात येतं नसतं की मानवी असणारे जे काही लोक जे आहेत त्या ठिकाणी राहणारे जे काही लोक जे आहेत तर त्या लोक काय केली तर त्यांचं स्थलांतर त्या ठिकाणी करावं लागतं. आणि स्थलांतर करण्यासाठी पुढे सांगितले दे लूज देअर हाऊसेस अँड ॲग्रिकल्चर अँड. धरणामध्ये किंवा धरण परिसरामध्ये राहणारे जे काही लोक जे आहेत तर त्यांची असणारे जे काही घरं असेल, शेत जमीन असेल
तर हे सर्व त्यांना त्या ठिकाणी गमवावं लागतं. दो कॉम्पेन्सेशन इज गिव्हन टू देम देअर इज ग्रेट चेंज फॉर द पीपल. जरी त्यांना त्या ठिकाणी मोबदला जो आहे, कॉम्पेन्सेशन म्हणजे मोबदला जो आहे, तर तो मोबदला जरी त्या ठिकाणी दिलेला जर असेल तरी त्या लोकांचं असणारं जे काही मानसिकता जी आहे तर ती मानसिकता ती जागा त्या ठिकाणी सोडण्याची नसते. वॉटर करंट इन द लोअर एरिया ऑफ द डॅम इज रिड्यूस ड्यू टू द कन्स्ट्रक्शन ऑफ द डॅम्स वॉल. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की धरण जे आहे तर ते धरण त्या ठिकाणी बांधलं जातं. त्याच्यामुळं काय होतं नसतं, खालचा असणारा तो काही भाग जो आहे तर त्या भागामध्ये असणारा तो काही पाण्याचा असणारा तो काही प्रवाह जो आहे तर तो काय होता नसतो, कमी त्या ठिकाणी होताना दिसतो. And therefore the original lotic, that is running water ecosystem that were present are destroyed after the construction of the dam. आणि याच्यामुळं त्या धरणाच्या खाली असणारे जे काही वाहतं पाणी जे आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये असणारे जे काही परिसंस्था जे आहे तर ती परिसंस्था वरच त्या ठिकाणी पाणी अडवल्यामुळं खालचे वाहत्या पाण्यामधले असणारे जे काही परिसंस्था जे आहेत तर त्या परिसंस्थेचा ऱ्हास त्या ठिकाणी होताना दिसतो. दुसरा क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे पहा की व्हॉट विल बी द इफेक्ट्स ऑन द बायोटिक फॅक्टर्स इन द रनिंग वॉटर ऑफ द रिव्हर. पहा काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी नदीतील वाहत्या पाण्यातील जैविक घटकांवर काय परिणाम त्या ठिकाणी होत असेल, कशामुळं, धरणांमुळं. द ॲक्वॅटिक फ्लोरा, प्लॅन्ट्स अँड फुना दॅट इज ॲनिमल्स आर वेल ॲडॅप्टेड टू देअर हॅबिटट. पाहता की जली असणारे जे काही परिसंस्था जे आहेत तर त्याच्यामध्ये असणाऱ्या काही वनस्पती असतील, प्राणी असतील तर ते त्यांचा असणारा जो काही आदिवास जे आहे तर त्या आदिवासाशी त्यांचं त्या ठिकाणी अनुकूलन जे आहे तर ते अनुकूलन त्या ठिकाणी झालेलं असतं. द रनिंग वॉटर इकोसिस्टीम आर नोन ॲज देअर लोटिक इकोसिस्टीम. म्हणजे वाहता असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये असणारे जे काही परिसंस्था जे आहे तर ती परिसंस्था त्या ठिकाणी असते. The non-living waters on the contrary create lentic ecosystem. या ठिकाणी आपलं लक्षात येतं नसते की नॉन मुव्हिंग वॉटर म्हणजे नॉन मुव्हिंग म्हणजे साचलेलं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या साचलेल्या पाण्यामध्ये असणारे जे काही परिसंस्था जे आहेत तर ती परिसंस्था त्या ठिकाणी लेंटिक इकोसिस्टीम त्या ठिकाणी तयार होत नसते. लोटिक इकोसिस्टीम प्रोव्हाइड स्पेशल ॲडॅप्टेशन टू द प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स लिव्हिंग देअर इन. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही वाहत्या पाण्यामधले असणारे जे काही परिसंस्था जे आहेत तर ती परिसंस्था काय करता नसते तर त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील तर यांना काही असणारं जे काही अनुकूलन जे आहे तर ते अनुकूलन विशिष्ट अशा प्रकारचं अनुकूलन त्या ठिकाणी झालेलं असतं. Plants are mostly in the form of the free-floating alga and phytoplankton. आपण लक्षात येतं नसते की वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही लाव्हाळी त्या ठिकाणी पाहिली असेल. त्या वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी ही जी काही लाव्हाळी जी आहेत तर ती लाव्हाळी काय होतं तग धरून त्या ठिकाणी राहताना दिसतात. किंवा शेवाळ जे आहे तर ते शेवाळसुद्धा त्या ठिकाणी काय होतं नसते तर त्या पाण्यावर त्या ठिकाणी तरंगताना दिसतं. किंवा फायटोप्लॅन्क्टन सारखी वनस्पती जी आहे तर ती वनस्पती त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढताना दिसते. ॲनिमल्स आर वेल ॲडॅप्टेड फॉर स्विमिंग इन द करंट्स ऑफ द वॉटर. म्हणजे वाहतं असणारं जे काही पाणी जे आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं त्या ठिकाणी अशा प्रकारच्या वाहत्या पाण्यामध्ये पोहण्याचं त्या ठिकाणी अनुकूलन जे आहे तर ते अनुकूलन त्या ठिकाणी झालेलं असतं. द फिशेस एस्पेली शो स्ट्रीमलाईन बॉडी, फिन्स फॉर स्विमिंग अँड गिल्स टू टेक अप डिझॉल्ड ऑक्सिजन इन द वॉटर. त्या ठिकाणी असणारे जे काही मासे जे आहे तर त्या माशांचं शरीर जर पाहिलं तर दोन्ही टोकांना त्या ठिकाणी निमुळतं असतं. पोहण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी पर असतात किंवा पाण्यामध्ये विरघळलेला जो काय ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन घेण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी कल्ले त्या ठिकाणी असतात. द अदर ॲनिमल्स आर ऑल्सो वेल ॲडॅप्टेड टू द करंट्स ऑफ द वॉटर. आणि अशा प्रकारचं जे काही वाहतं पाणी जे आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये इतर सुद्धा असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी अनुकूलन त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याच्यानंतरचा पुढचा शेवटचा भाग आपल्याला पाहिजे आहे वॉर्स. जी त्या ठिकाणी काय होताना दिसते युद्ध जे आहे तर ते युद्ध. आता याचा काय परिणाम होताना दिसतो पहा परिसंस्थेवर. डिफरन्सेस अँड कॉम्पिटिशन ओव्हर लँड, वॉटर
minerals, resources, or some economic and political reasons leads to war among human races. बरं, की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की जमीन असेल, लँड, वॉटर, पाणी, मिनरल रिसोर्सेस, खनिज संपत्ती, किंवा पुढे आपल्याला सांगितले काही आर्थिक, आणि दुसरं आपल्याला सांगितले पॉलिटिकल, राजकीय कारणामुळं मानवी समूहामध्ये स्पर्धा, कॉम्पिटिशन, आणि दुसरं आपल्याला सांगितले डिफरन्सेस म्हणजे मतभेदातून त्या ठिकाणी युद्ध जे आहे तर ते युद्ध त्या ठिकाणी होताना दिसतात. हेवी बॉम्बिंग अँड माइन एक्सप्लोजन आर डन इन वॉर्स. ज्या वेळेला त्या ठिकाणी युद्ध होतं तर युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्ब वर्षाव त्या ठिकाणी होताना दिसतो. किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय की माइन एक्सप्लोजन जे सुरुंगस्फोट जे आहे तर ते सुरुंगस्फोट त्या ठिकाणी केले जातात. These are not only life threatening but also change or destroy natural ecosystem. अशा प्रकारचा बॉम्ब वर्षाव केल्यानं, सुरुंगस्फोट केल्यामुळं फक्त जीवितहानी होते असं नाही, तर नैसर्गिक परिसंस्था ज्या आहेत तर त्या नैसर्गिक परिसंस्थेमध्ये मोठ्या अशा प्रकारचे बदल त्या ठिकाणी होतात किंवा त्या परिसंस्था त्या ठिकाणी नष्ट होताना दिसतात. दस नॅचरल डिझास्टर, अर्थक्वेक, व्हॉल्कनी, फ्लड, ड्रॉट्स and human interference result in changes or destruction of the ecosystem. जे नैसर्गिक अशा प्रकारच्या ज्या काही परिसंस्था ज्या आहेत म्हणजे नॅचरल डिझास्टरमध्ये त्या ठिकाणी भूकंप असेल, व्हॉल्कनी म्हणजे ज्वालामुखी असेल, फ्लड महापूर असेल, ड्रॉट्स दुष्काळ यासारख्या असणाऱ्या ज्या काही नैसर्गिक अशा प्रकारच्या आपत्ती ज्या आहेत तर त्या आपत्तीमुळं आणि मानवी हस्तक्षेप त्याला म्हटलेलं ह्युमन इंटरफेरन्स यामुळे काय होतं नसतात नैसर्गिक परिसंस्थेचं वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थेमध्ये रूपांतर त्या ठिकाणी होतं. तर काही असणाऱ्या ज्या काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेचा ऱ्हास त्या ठिकाणी होताना दिसतो, तर काही परिसंस्था समूळ त्या ठिकाणी नष्ट होताना दिसतात. नॅचरल इकोसिस्टीम मस्ट बी प्रोटेक्टेड ॲज दे मेंटेन बॅलन्स इन द बायोस्फिअर. आणि म्हणून या ठिकाणी नैसर्गिक परिसंस्था ज्या आहेत तर त्या नैसर्गिक परिसंस्था हे जे काही बायोस्फिअर जीवावरण जे आहे तर त्या जीवावरणातील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावतात. म्हणून त्याचं संरक्षण करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. आता पेज नंबर 126वर दिलेला जो काही एक्झरसाइज जो आहे तर तो एक्झरसाइज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा काय करा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करा. एवढाच भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील तासाला पुढील असणारा जो काही चॅप्टर जो आहे लाईफ सायकल अँड स्टार्स याच्याविषयीचा भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत.